जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात लाईक करायला विसरू नका. बंडू का नाही भर उन्हात उभा राहून का नाही अभ्यास करत होता. चंदू, बंडू अरे असा उन्हात उभा राहून का अभ्यास करतोयस? घरात जा की पंख्याखाली बस. बंडू, नाही रे नको चंदू. का? बंडू, बाबा म्हणतात घाम गाळल्याशिवाय यश मिळत नाही, त्यामुळे बाहेर अभ्यास करतोय. बायको, मी तुमच्यासाठी किती राबते हे तुम्हाला माहीत तरी आहे का? लग्नानंतर माझे हात छोटे झालेत. म्हणे, ते कसं काय? तू मापून बघितलंस का? बायको, व्यायाम करताना का नाही अगोदर मी हातानं पायाचा अंगठा पकडू शकत होते. लग्न होऊन एवढी वर्ष झाली, आता बघितलं तर गुडघ्यापर्यंत पण हात पोचना. एकदा एका पुणेरी मुलीचा का नाही पाय घसरतो आणि ती तलावात पडते. ती ओरडू लागते, वाचवा वाचवा. तिचा आवाज ऐकून मुलगा तिथे येतो आणि म्हणतो, थांब, घाबरू नको, मी रस्सी फेकतो. मुलगी म्हणते, अरे रस्सी नाही, दोर म्हण. आणि फेकतो कुठं? टाकतो. मुलगा, बर मग मी जातो, आता तुझ्या मराठीच्या सरांनाच बोल. मुलगी, हॉटेलचं बिल का नाही तुम्ही पुरुषांनीच द्यायचं असतं, म्हणूनच कार्डवर लिहिलेलं असतं मेन्यू, समजलं? पुणेरी मुलगा, नाही गे वेडे, असं नाहीये, ते दोघांनी मिळून पे करायचं असतं, म्हणून मी आणि यू. चल दे अर्ध बिल. मनी, तुला माझ्यात असं काय आवडलं ग? म्हण्या, तुझे दात. म्हणे, खरंच का? म्हण्या, हो मग, पिवळा माझा आवडता रंग आहे. म्हणे, हळूहळू काहीतरी लिहित असतो. जण्या, एवढं हळूहळू काय लिहितोस आहेस? म्हण्या, माझ्या 7 वर्षाच्या मुलीला चिठ्ठी लिहित आहे, तो ती पटापट वाचू शकणार नाही ना, म्हणून हळूहळू. शेजारचे काका म्हण्याला, बाळा, मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करायचो. म्हण्या, अभ्यासाची एवढी आवड होती तर दिवसाच्या उजेडात अभ्यास करायचा ना काका. पप्पूला झोप येत नव्हती. रात्री 2 वाजता त्यानं डॉक्टरांना फोन केला. पप्पू, डॉक्टर, खूप दिवस झाला मला रात्री झोप येत नाही. डॉक्टर चिडून, अरे मग हा आजार पसरवतोयस कशाला? निदान मला तरी झोपू दे की, उद्या क्लिनिकवर ये तेव्हा बघू. जण्या, अरे हे आंब्याचे झाड बोलू लागले तर किती मजा येईल ना र. म्हण्या, मजाच येईल, कारण ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल मी वडाचे झाड आहे. एक डॉक्टर का नाही रुग्णाच्या मागे पळत होते. काही लोकांनी त्यांना विचारलं, काय झालंय डॉक्टर? अहो, 4 वेळा हा माणूस माझ्याकडं डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आला, प्रत्येक वेळी केस कापले का नाही असा पळून जातोय बघा. चॅनेलची पत्रकार, पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढतायत, यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? घण्या, किती बी वाढू द्या ना, आपल्याला काय, मी तर स्कूटरमध्ये नेहमी 40च पेट्रोल टाकतो ना, काय फरक पडतो? म्हण्या, एका बाबाकडे जातो. म्हणे, बाबा सत्य काय आहे? बाबा, बालका, तुझी बायको जे बोलेल का नाही तेच सत्य आहे. सकाळ सकाळी विचार केलाच बायकोला कामात मदत करून खुश करून टाकू. फ्रीजमधून दुधाचं भांडं काढलं आणि गॅसवर ठेवलं, पण 15 मिनटं झाली तरी दूध काय उकळलं नाही. तेव्हा कळालं, अरे अरे रे, इडलीचं पीठ होतं ते, सकाळपासून घरीच गेलो नाही बघा. गुरुजी, गण्याला सांग, पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात? गणेश, खिळ्याला लावतात गुरुजी, हाफ डे घरून घरी. नवरा, तुला तयार व्हायला खूप वेळ लागतो, मी 2 मिनिटात तयार होतो. बायको, मॅगी आणि पुरणपोळीत फरक असतो. वर्क फ्रॉम होमचा परिणाम, नवरा घरी बसून लॅपटॉपवर काम करत असतो. बायको, काय हो किती शिट्ट्या झाल्या? नवरा, हो आठवत नाही गो, लक्षात नव्हतं. समोर व्हिडिओ कॉलवर असलेला मॅनेजर म्हणतो, 3 झाले आम्ही ऐकल्या. गावाकडल्या सॅनिटायझरचे फायदे देते, आपले हात शेणात बुडवावे, खूप वेळ ते तसेच ठेवा. फायदे 2, आपण ते हात तोंडाला लावणार नाही आणि दुसरा कोणी आपल्याजवळ येणार नाही, त्याला म्हणतात सॅनिटायझर. एका व्यक्तीने नुकतंच लग्न झालेल्या व्यक्तीला प्रश्न विचारला, लग्नाच्या आधी तुम्ही काय करत होतात? लग्न झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणेल, म्हणाला, जे म्हणाले ते करत होतो. एका सोसायटीच्या बाहेर भन्नाट पार्टी, आमचे ब्रीदवाक्य आहे, अतिथी देवो भव, परंतु सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेरच पार करावी. महाराज, बाळा, जीवनातील पहिली 40 वर्ष खूप कष्ट सहन करावी लागतील. म्हणे, महाराज त्यानंतर सवय येईल, सहन करशील. उंदराची टोळी रस्त्यातून सैरावैरा धावत होती. रस्त्यात एकानं विचारलं, का रे, का धावताय? काय उंदीर, काय सांगू, कालवा दुसऱ्याने फोडला आणि नाव आमच्यावर आलंय. जण्या, कसा आहेस? म्हणे, ठीक आहे, तू सांग. जण्याने, अभ्यास कसा चाललाय? मित्र आहेस तू, मित्रासारखा राहा, उगाच नातेवाईकांचा मागू नकोस. काल नेट बंद होते म्हणून रात्री 8 वाजता जेवण झाल्यावर लगेच झोपलो. घरच्यांनी उचलून दवाखान्यात नेलो. आमचा पोरगा रात्री 2 वाजेपर्यंत जागतो.
आज बेशुद्ध का झाला बायको? अहो ऐका ना, असे पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट घालत जाऊ नका बरं. नवरा का बायको? परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की तुझा वरण भात आलाय बघ. बायको चहा बनवू का नवरा? हां ठीक आहे. बायको आलं टाकू का? नवरा ओके. बायको वेलची पण टाकते. हां चालेल. बायको तुळस आरोग्यासाठी चांगली असते. नवरा मोहरी आणि जिरे पण घाल, फोडणी द्या. हे बघा WHO वाल्याने आता काय ते ठरवून घ्या, कशा कशाने होतो कोरोना ते. नाहीतर आम्ही सगळे घरी बसून राहायचो, नंतर कळायचं कोरोना फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून पसरत आहे. पिंट्याचा 12वीचा निकाल लागतो, पाहू नये. काय मग पुढे काय करायचं ठरवलंय? पिंट्या काय नाही, आम्ही गेले, तुम्ही गेलात की खायला आणलेले खात बसणार. डॉक्टर उद्या तुम्ही तुमच्या नातेवाईकांना भेटाल म्हणा. डॉक्टर साहेब माझे सर्व नातेवाईक स्वर्गवासी झालेत. डॉक्टर मला माहित आहे. गर्लफ्रेंड उद्या माझा वाढदिवस आहे, मला काय गिफ्ट द्यायची म्हणायची तुझी इच्छा, तू म्हणशील ते. गर्लफ्रेंड रिंग म्हण्या ठीक आहे देईन रिंग, पण उचलू नकोस, बॅलन्स खूप कमी आहे. जण्या मण्याच्या 60व्या वाढदिवसाला येतो. जण्या का रे म्हण्या केकवर बल का लावलेत? म्हणे अरे 60 मेणबत्त्या कुठं लावत बसू, म्हणून 60 वॅटचा बल लावून टाकला ना. झिंग झिंग झिंग. बायको बोलता बोलता आपल्याला 20 वर्ष झाली. नवरा बोलता बोलता तुला झाली, मला तर ऐकता ऐकता झाली ग बाई. गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया. नाशिक धन्यवाद भाऊ, कोल्हापूर लय आभार मित्रा, मुंबई थँक्यू सो मच. पुणे रोज इकडूनच जाता का तुम्ही? तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की इंटरनेट वापरल्यातलं KB MB GB या शब्दांची उत्पत्ती मराठीतूनच झाली. कणभर MB मनभर, GB गावभर, TB तालुकाभर, PB पोटभर. वडील बंड्या हे 2000 रुपये. बंड्या पण बाबा हे कशासाठी? तुझ्या मेहनतीची कमाई. व्हॉट्सअप वापरून सुरू केल्यापासून रात्रीची सिक्युरिटी ठेवता लागत नाही.